यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापुरात फडकल्या भगव्या पताका, पांढरा शुभ्र पेहराव आणि शिस्तीचे दर्शन। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। गेल्या 22 दिवसांपासून 500 किलोमीटरचा टप्पा पार करत शेगावच्या गजानन महाराज पालखीचे आज सकाळी सोलापूर शहरात मोठ्या उत्साही वातावरणात आगमन झाले। भगव्या पताका, शिस्तीचे दर्शन आणि टाळ मृदुंगाचा गजर करत आलेल्या या पालखी सोहळ्यात शेकडो सोलापूरकर सहभागी झाले। रूपाभवानी मंदिराजवळ सकाळी महापौर विनायक कोंडल यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पालखीचे स्वागत केले। या पालखी सोहळ्यात 700 वारकरी, 100 ध्वजधारक, 50 सेवेकरी, 1 अश्व आणि 10 वाहने सहभागी आहेत। आज सकाळी हिप्परगा येथील मशरूम गणपतीजवळ आरती झाली आणि त्यानंतर 10 वाजता रूपाभवानी चौकात या पालखीचे उत्साही वातावरणात आगमन झाले। पूर्व भागातील कुचन प्रशालेत आज पालखी मुक्कामाला असणार आहे। उद्या 7 रस्ता येथील उपलब्ध मंगल कार्यालयात मुक्काम असेल। दमाणी नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे सोमवारी सकाळी ही पालखी उपलब्ध मंगल कार्यालय, DRM ऑफिस, जुना एम्प्लॉयमेंट चौक, डफरीन चौक, पार्क चौक या मार्गे भैया चौकात येणार आहे। तिथून पुढे रेल्वे स्टेशन, मोदी पोलीस चौकी आणि भुयारी मार्गातून रामवाडी मार्गे ही पालखी दमाणी नगर भागाकडे जाणार आहे। दमाणी नगर येथील सुंदरबाई डागा प्रशालेत दुपारचे भोजन करून ही पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार। सोलापूर महापालिकेच्या 20 जुलै रोजीच्या सभेत होणार परिवहन समितीच्या 12 सदस्यांची निवड, इच्छुकांनी लावली फिल्डिंग। सोलापूर महापालिकेतील 28 कोटी रुपयांची प्रलंबित बिले तसेच नगरोत्थान योजना, 15व्या वित्त आयोगाचे अनुदान, दलित वस्ती निधी आदी विषय मनपा सभेत चांगलेच गाजणार। आषाढी वारीची तयारीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सोलापुरात विमानाने येणार आणि पंढरपूरला हेलिकॉप्टरने जाऊन आढावा बैठक घेणार। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आवाजात बोलून महावितरणच्या बार्शी विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंता राकेश मगर यांना कंत्राट देण्यासाठी धमकावले। शिरीष ताटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल। आषाढी वारीनिमित्त उजनी धरणातून भीमा नदीत आज सकाळी 7 वाजल्यापासून सोडले 1300 क्युसेक इतके पाणी। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617 आणि 8956213925। आषाढी वारीनिमित्त पंढरपूर तसेच पालखी मार्गावर राहणार सुमारे 15 ते 20 हजार पोलिसांचा बंदोबस्त। आषाढी यात्रेत भेसळखोरांची खैर नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा। राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आषाढी यात्रे काळात अचानक भेटी देणार असून पालखी मार्ग आणि शहरात खाद्यपदार्थांच्या तपासणी करण्याची मोठी मोहीम राबवली जाणार। पालखी सोहळ्यातील 3 दिंड्यांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने अनुक्रमे
पहिला 1 लाखांचा, दुसरा 75,000 आणि तिसरा 50,000 रुपयांचा निर्मल दिंडी पुरस्कार देऊन केला जाणार गौरव. विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले आज सोलापूरच्या दौऱ्यावर. उद्या संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात होणार सहभागी. सोलापूर हैदराबाद रोडवरील मुळेगाव येथे कार अडवून चालकावर गोळीबार करून रोकड लुटणाऱ्या 4 संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात. तुळजापूर ते धाराशिव या रेल्वे मार्गाचे 85% काम लवकरच पूर्ण होणार. सोलापूर ते तुळजापूर या टप्प्याची निविदा काढली जाणार. वरुणराजाच्या साथीने सुखावले वैष्णवजन. काल फलटण इथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यावर पावसाचा जोरदार शिडकावा. हरिनामाच्या गजरात, भक्तीच्या उत्साहात वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित. राज्यातील भेसळयुक्त पनीरवरील कारवाईमुळे पनीरच्या मागणीत मोठी घट. पुण्यातील काही हॉटेल सील केल्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण. हॉटेल व्यावसायिकांना फटका. लालपरीचा प्रवास महागला. एसटीच्या भाड्यात 13.56% मोठी दरवाढ. प्रवाशांनी सहकार्य करण्याचे परिवहन मंत्र्यांचे आवाहन. चाटला पैठणीचा आषाढम सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू. तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू. आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या. कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना. चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर. फोन 2-625376 किंवा 9822-119401. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनी ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. एनडीए मध्ये येण्याआधी राष्ट्रवादीचं विलिनीकरण करा. एनसीपीला भाजपची सूचना. आधी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं आणि नंतर एनडीएत यावं. सूत्रांची माहिती. आमच्याकडून विलिनीकरणाच्या विषयावर पूर्णविराम. अजितदादांची इच्छा पूर्ण करण्यात त्यांच्या पक्षाला रस नाही. खासदार सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. राज्यातील सर्व विभागातील शासकीय परीक्षा आता ऑनलाईन. उच्चस्तरीय समितीची स्थापना. सरकारी परीक्षांच्या नियोजनासाठी सरकारचा निर्णय. श्री साई पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान. गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त पालखी सोहळ्याचे 38व्या वर्षी पुण्याच्या ग्रामदेवत श्री कसबा गणपती मंदिरातून भक्तिमय वातावरणात प्रस्थान. उद्धव ठाकरे यांचं आज नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन. दुपारी 4 वाजता ठाकरे यांच्या शिवसेनेचं आंदोलन. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे नागपुरात. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. पीओपी गणेश मूर्ती विसर्जनावरून हायकोर्ट संतप्त. पीओपी मूर्तींचे जलस्रोतात विसर्जन नको. राज्य सरकारच्या निर्णयावर हायकोर्टाचे खडे बोल. भोंदू अशोक खरातवर ईडीचं आरोपपत्र दाखल. त्याची पत्नी कल्पना आणि 6 जणांना ईडीने केले आरोपी. 34 बोगस खात्यांमध्ये गैरव्यवहार. खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला. दौंड, इंदापूर तालुक्यातील गावांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी पाण्याचा 1000 क्युसेकने विसर्ग. जलसंपदा विभागाचा निर्णय. कृषी क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी आता प्रतिवर्षी राज्यस्तरीय ॲग्री हॅकेथॉन स्पर्धा. पुण्यातील यशानंतर उपक्रमाचा विस्तार. सर्वोत्कृष्ट विजेत्याला अजित पवार मुख्य पुरस्कार. कृषी विभागाचा निर्णय. हवामान विभागाने बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील 20 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी. पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज.